भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, आंदोलने तसेच महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत। सर्वप्रथम आपण आज दिवसभरातील टॉप 5 हेडलाईन्स पाहूया। महत्त्वाची बातमी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी इंडिया आघाडीतून बाहेर। आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांची घोषणा। सतेज पाटलांचा निवडणूक प्लॅन, महापालिका निवडणुकीसाठी जनतेतून तयार होणार काँग्रेसचा जाहीरनामा। कसबा बावड्यात कोल्ह्याचे दर्शन, बावडा रेस्क्यू फोर्स कडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। करवीर निवासिनीच्या चरणी दानाचा ओघ, 2 महिन्यात अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात 2,44,00,000ची भर। हसन मुश्रीफ ॲक्शन मोड मध्ये, पिंपळगाव खुर्द येथे होमिओपॅथिक दवाखान्याच्या कामाला हिरवा कंदील। आता पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे। इंडिया आघाडीतून बाहेर पडत आम आदमी पार्टीने कोल्हापुरात सर्व जागा स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली आहे। प्रदेश सचिव संदीप देसाई यांनी काँग्रेसवर सटकून टीका करताना बंटी साहेब तुमचे बैर नाही, लेकिन बगल बच्चों की खैर नाही असा थेट इशारा दिलाय। कोल्हापूर कसं या प्रश्नाला कोल्हापूरकर तुम्हाला घरात बसा असं उत्तर देतील, अशी टीकाही देसाई यांनी केली आहे। काँग्रेस बरोबर तुलना करणं हे काय योग्य होणार नाही, कारण ते त्या योग्यतेचे आहेत असं मला काय आता वाटत नाही। आणि कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, अरे मग गेली 5 वर्ष तुम्हीच होता ना, त्याच्या आधी 10 वर्ष तुम्हीच होता ना। जे सातत्यानं काँग्रेस सत्तेमध्ये नाही असं मला फार क्वचित ठिकाणी दिसून येते। म्हणजे एवढे वर्ष तुम्ही होता, तुम्ही काही करू शकला नाही, तुम्ही टक्केवारी थांबवू शकला नाही, तुम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकला नाही। आणि तुम्ही जर टॅगलाईन ही अशी करत असाल तर कोल्हापूरकर कसं तर आता घरात बसा अशा पद्धतीचंच उत्तर देतील असं मला खात्री आहे। याच्यासाठी मी तुम्हाला एकच वाक्य सांगू शकतो, बंटी साहेब तुमचे बैर नाही, लेकिन बगल बच्चों की खैर। आमदार सतेज पाटील यांनी आपल्या संकल्पनेतून कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं हा उपक्रम सुरू केला। शहराचा विकास जनतेच्या सहभागातून व्हावा यासाठी कोल्हापूरकरांच्या सूचना मागवण्यात आल्या। या सूचनांच्या आधारावर काँग्रेस आपला निवडणूक जाहीरनामा तयार करणार आहे। केवळ कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेतून महत्त्वाची बातमी येते। ठाकरे बंधूंच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय। 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता या ऐतिहासिक युतीची घोषणा होणार असून शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अंबाबाई मंदिरातील महत्त्वाची बातमी, अंबाबाई मंदिरातील 11 दानपेट्यांची मोजणी नुकतीच पूर्ण झाली। गेल्या 2 महिन्यात भाविकांनी तब्बल 2,44,27,275 रुपये दान अर्पण केले आहेत। देवस्थान समिती आणि बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांनी ही मोजणी केली आहे। कसबा बावडा परिसरामध्ये आज काही नागरिकांना कोल्ह्याचं दर्शन झालं। कसबा बावड्यातील नागरिकांना वयोवृद्ध व लहान मुलांना सांभाळण्याचं आवाहन बावडा रेस्क्यू फोर्स मधील सदस्यांनी केलं असून सध्या कोल्ह्याचा शोध सुरू आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पिंपळगाव खुर्द येथील प्रस्तावित होमिओपॅथिक महाविद्यालय आणि दवाखान्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली। गावच्या तलावाचे अस्तित्व जपून काही अंतर सोडून हे बांधकाम करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले असून यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झालाय। निसर्ग आणि मानवाच्या नात्यातील एक अतिशय हृदयस्पर्शी घटना हातकणंगले तालुक्यातील हेरले गावात समोर आली आहे। आईपासून दुरावलेल्या 2 चिमुकल्या रानमांजराच्या पिल्लांची वन विभागाने चक्क 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची आईशी भेट घडवून आणली आहे। नागाव तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला लागून असलेल्या घनकचरा डेपोला आग लागून परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिक हतबल झाले, तर उपकेंद्रातील डॉक्टरांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत दरवाजे खिडक्या बंद करून स्वतःला कोंडून घेतले। परिसरातील नागरिकांच्या जीवावर बेतल्यावरच प्रशासन जागं होणार का असा सवाल तेथील नागरिकांच्यातून उपस्थित होतोय। कोल्हापुरात थंडीचा कडाका वाढतच चाललाय। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसात किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली असून ही थंडी नाताळच्या सुमारास काहीशी कमी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। 7 ते 8 अनोळखी तरुणांनी चाकू व कोयत्याचा ढाग टाकून बसमधील मौल्यवान माल लुटून नेला। या घटनेत सुमारे 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं, मशिनरीचे स्पेअर पार्ट्स
मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण अंदाजे 1,22,00,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला। आरोपींनी बस चालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने चालकाने कणेगाव येथे बस थांबवून पोलिसांना माहिती दिली। प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या बसने मुंबईला पाठवण्यात आले असून पेठवडगाव पोलिसांनी तपास सुरू केलाय। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। या बातम्यांचे अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा। अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया। पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर। तोपर्यंत नमस्कार।